महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते आणि तिच्याच निवडणुका आलेल्या आहेत. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान आहे आणि हा मतदान दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसं उमेदवारांची लगबग वाढलेली आहे. प्रभाग क्रमांक 113 चे अधिकृत उमेदवार शिंदे सेनेचे उमेदवार आहेत रुपेश पाटील यांच्या प्रचारार्थ हे कार्यकर्ते रोज रात्रंदिवस त्यांचा प्रचार करत मतदार राजाच्या दारोदारी जाऊन रुपेश दादा यांनाच बहुमत देऊन विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. तर ते आपल्या सोबत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचार सुरू आहे. काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे. 15 जानेवारीला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. थकवा भरपूर आलेला आहे, पण रोज तुम्ही त्याच याच्यानं पुन्हा जोमाने उभे राहतायत प्रचारासाठी. तर हे बळ तुम्हाला कुठून मिळत आहे? परमेश्वराने बळ दिलेलं आहे. सीट ही आपलीच आली पाहिजे. आज रुपेश दादांनी खूप कामं केलेले आहेत. त्यांच्या वडिलांनी खूप कामं केलेले आहेत. सर्वांना माहिती आहे जनतेला. ते काम झालंच पाहिजे आणि त्यांचं काम झालं पाहिजे तरच आम्हाला समाधान आहे. त्यांच्यासाठी रात ना दिवस आम्ही झटायला तयार आहे. मला सांगा, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, रुपेश दादा देखील लाडका भाऊ म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी उभे राहतील का? हो होतील. आणि काम करून देतील का? ते प्रभागाचा विकास करतील? देतील. काय वाटतं तुम्हाला, करतील का? करतील. रुपेश पाटील स्वतः दारोदारी जाऊन मतदार राजाला भेट देत आहेत. पण मतदार राजाला भेट देत असताना ज्या परिसरात आपण आलेलो आहोत त्या परिसरातील स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण थेट जाणून घेऊया. ताई, मला सांगा की यापूर्वी अनेक नगरसेवक होऊन गेले, पण रुपेश पाटील जर या प्रभागातून निवडून आले तर काय वाटतं की या प्रभागाचा कायापालट होईल का? नक्कीच होईल ताई, नक्कीच. काय कारण आहे? आमच्या अशोक दादांवरती एवढा विश्वास आहे की ऑलरेडी आमच्याकडे शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आला, तर त्यांच्या हाताखाली आम्हाला शिवसेनाचाच आम्हाला नगरसेवक पाहिजे का? तर जेणेकरून आमची 15 वर्षापासून जी कामं रखडलेली आहेत ती आम्हाला कुठल्याही तत्वावर आमच्या ज्या एरियाची आहेत ती रुपेश भाईंकडनं आम्हाला पूर्ण करून घ्यायचीच आहेत. आणि आम्हाला हा विश्वास नक्की आहे की रुपेश भाई आमचा शब्द कधी पडू देणार नाही आणि आमच्या गोरगरिबांचं ते भलं करतायत, इथून पुढे करतीलही. आणि अशीच अपेक्षा आहे की त्यांनी असं जोमाने काम करावं आणि ते 100% देतील. आणि त्यांच्या कामामध्ये आम्हाला सांगण्याची गरज नाही, त्यांचं काम दिसतंय. लोक बोलतात, प्रत्येकाच्या तोंडावरती एकच शब्द आहे, रुपेश भाई, रुपेश भाई, रुपेश भाई. प्रभाग क्रमांक 113 मधून लाडक्या बहिणी रुपेश दादांना बहुमतांनी विजयी करून देतील का? जरूर. काय आहे याचं काय कारण आहे? कारण म्हणजे हा डोंगराळ भाग आहे. इथे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामे केली आहेत. आता तुम्ही पाठीमागे याल तर त्या 2-3 चाळे, सुरतीबाई चाळ वगैरे त्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. अजून भरपूर काही काम आहे, त्यासाठी निधी अपुरा पडतो. त्यासाठी आमदारांबरोबर अगर नगरसेवक असतील तर आपली कामे जोमाने होतील. काय काय समस्या तुम्हाला प्रलंबित तिकडे इथे जाणार? आहेत, आधार भिंती आहेत, नालेकरण आहेत, सिवरेज लाईन आहेत, त्या टाकायच्या, गल्ल्या छोट्या आहेत. आता आम्ही बघितलं त्या गटारातून पाईपलाईन गेलेल्या आहेत. त्यासाठी आम्हाला मोठी एक 6 इंचाची लाईन टाकून पाहिजे आहे. ते काम फक्त आमदारच करू शकतात. त्यासाठी आमदारांबरोबर नगरसेवक असेल तर आपली कामे जोमाने होतील. यासाठी नगरसेवक असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही रुपेश भाईंच्या पाठी भक्कमपणे उभे आहोत. आपल्या विभागात रुपेश पाटील हे युवा आणि तडफदार असे एक उमेदवार आपल्याला भेटलेले आहेत. युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतात. चांगले शिकलेले मेकॅनिकल इंजिनियरची डिग्री त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे सगळ्यांनी हे बघायचं आहे की आजच्या जो यूथ आहे त्याचे काय रिक्वायरमेंट्स आहे ते चांगल्या तऱ्हेने जे समजू शकतात. आपला AI चा आपला जमाना आहे. खूप आपल्याकडे बदल झपाट्याने घडतायत आणि तसं बदल बरोबर चालू शकणारा असा आपल्याला युवा तडफदार उमेदवार भेटलेला आहे. समोरचा तुम्ही बघाल तर त्यांचा जो राजकारण आहे तो 90त अडकलेला आहे. आपण 2026 मध्ये आहोत. 90ची विचारधारा घेऊन आपण 26 मध्ये काम करू शकत नाही. म्हणून मला सर्वांना माझं आव्हान आहे, युवांना, जे आपले 113चे सर्व जे उमेदवार आहेत, काहीही विचार न करता एका तरुण तडफदार आणि ज्याला राजकारण हे वारसा भेटलेला आहे, ज्याच्याकडे विकासाची एक विचारसरणी आहे, विजन आहे, असा उमेदवार रुपेश पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी सर्वांना आवाहन करतो. ताई, तुम्ही रोज प्रचारासाठी रुपेश दादांच्या मागे उभे आहात. आज तुम्ही या गावदेवी प्रभागात आलेला आहात. इथल्या समस्या देखील तुम्हाला लोकांनी सांगितल्या असतील, तर काय वाटतं, जर रुपेश दादा निवडून आले तर या प्रभागाचा कायापालट होईल का?
रुपेश दादा 101% निवडून येणार आहे, कारण त्यांच्या मागे 3 युती आहेत. महायुतीमधून आपण त्यांना सपोर्ट करत आहोत. मी एक युवा सेना म्हणून इथे बोलत आहे. प्रत्येक दिवशी आम्ही रुपेश दादांसोबत उभे आहोत. तसेच आजचा पट्टा जो आहे हा गावदेवी पट्टा आहे. गावदेवी टेकडीमध्ये खूप समस्या आहेत. जास्तीत जास्त तर नाल्यांमध्ये राहणारा कचरा हा सर्वात मोठा समस्या आहे, कारण त्या नाल्यांमध्ये राहणारा कचरा राहिला तर घरांमध्ये येणारे मच्छर रात्रीचे खूप त्रास देतात आणि त्याच्यापासून आपल्याला खूप जास्त इन्स्पेक्शन घडू शकतं. तर जास्तीत जास्त आम्ही हे रुपेश दादांच्या कानावर टाकलेलं आहे की नाल्यांमधला कचरा साफ झाला पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. राहिलेले जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना या गावदेवी पट्ट्यांमध्ये बसायला जागा नाहीये, ती पण रुपेश दादांना एक सोय करून देण्यासाठी आपण घेणार आहोत त्यांच्याकडून लिहून की आम्हाला वृद्ध व्यक्तींसाठी आणि जास्तीत जास्त 30 ते 40-50 घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना बसण्यासाठी जागा देण्यात व्यवस्थित करण्यात यावी, या आम्ही रुपेश दादांना एक मागणी करणार आहोत. आणि महिलांसाठी रुपेश दादांकडून आपण एक स्पेशल काहीतरी करून घेऊ. ते आपण रुपेश दादा निवडणूक जिंकून येणारच आहेत, पण ते निवडणुकीच्या नंतर त्यांना जाऊ. तर आपण बघितलं की कार्यकर्त्यांचा उत्साह आणि रोज एवढं थकूनही ते तेवढ्याच जोमाने प्रत्येक दिवसाला उभे राहत आहेत. की नगरसेवक पदाचा हा नवीन चेहरा किती कामी येतो आणि स्थानिकांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं, जेवढ्या आत्मविश्वासाने सांगितलं, जर नगरसेवक रुपेश दादा निवडून आले तर या प्रभागाचा कायापालट होईल आणि येत्या काळात आता प्रभाग क्रमांक 113 मधून रुपेश दादा निवडून जर आले तर खरंच या प्रभागाचा कायापालट होईल का आणि स्थानिकांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शहर मंडळ